आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज किती काळा दिवस होता, किती दुःखाचा दिवस होता. बारामतीवर, महाराष्ट्रावर खूप वाईट दिवस होता. कधी वाटलं पण नव्हतं की एक दिवस हा दिवस पण बघावा लागेल. कधीच वाटलं नव्हतं, कोणालाच वाटलं नव्हतं. असं वाटते की वाईट स्वप्न आहे. माननीय दादा आपल्याला सोडून गेले, म्हणजे खूप वाईट वाटते. आपल्याला सोडून गेले. मला आता सुद्धा वाटते की स्वप्नच आहे, वाईट स्वप्न आहे, असं काही नाही झालं. आणि कधीच कुणी असं स्वप्नात पण विचार केला नसेल की दादांना कधी असं आपण बघू एक दिवस, त्यांचं मृत्यू शरीर असं बघू, त्यांना ह्या अवस्थेत बघू. कधीच वाटलं नव्हतं की आपण नेहमी दादांना बघतोय की त्यांना आपल्याला मोटिवेट केलेलं, हसतं खेळतं. आता पण त्यांची 4 सभा होत्या बारामतीत, त्यासाठीच येत होतं. आणि बारामती तर एवढी छान केली त्यांनी, आसपासची गावं, बारामती खूप छान केली त्यांनी. असं वाटतच नाही की बारामती आहे. जे 6-7 वर्षापूर्वी जी बारामती होती ना, आणि आत्ताची बारामती, जी दादांनी सुधार केलाय त्या बारामतीत, ते वाटतच नाही. असं वाटतंय ना, असं वाटतं की ते पुणंच आहे. आता काय होईल काय नाही, हे मला खऱ्या अर्थाने प्रश्न पडला. आता बाकीच्यांना तर प्रश्न पडलाच असेल, पण मला तर खूप प्रश्न पडला आहे की आता काय होणार आहे. का तर दादा होते त्यावेळेस हा विचार कधीच आला नव्हता, कधीच नव्हता आला हा विचार. आता हा विचार पहिल्यांदा येतोय. आणि सगळे म्हणजे मी गेलते गुजोबावीला, तिथं विमानाचे 2 तुकडे झालते. तिथं पण पाहायसाठी गेलते मी. पण त्या विमानाचे असे 2 तुकडे झाले, मग त्यात मध्ये बसणाऱ्या माणसाची काय अवस्था झाली, कुणी वाचूच शकत नाही. मला तर 12 वाजेपर्यंत वाटत होते की दादाला काहीच नाही झालं, ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि व्यवस्थित आहेत असं वाटायचं. आणि मी तिथले व्हिडिओ काढलेले आहेत, तर माझ्या आयडीवर मी त्या विमानाची अवस्था काय झाली काय नाही, तर आयडिओ माझ्या सेंड करीन, तुम्ही बघा माझ्या युट्यूब चॅनलला. आणि मेडिकल कॉलेजला सुद्धा गेलते मी, तिकडचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी सेंड करीन. पण आम्हाला पाहायला नाही भेटलं, इतकी गर्दी होती, इतकी पोलिस होती, परत इतकं मंत्री आलेले होते, त्याच्यामुळे आम्हाला पाहायलाच नाही भेटलं. आणि विद्या प्रतिष्ठानच्या तिथं पार्थिव शरीर त्यांचं ठेवलेलं आहे, तर आम्ही तिकडं पण जाणार होतो. पण मला ते म्हणजे खूप वाईट वाटलं, त्याच्यामुळे मी गेलीच नाही. का तर दादांना आपण कधी अशा अवस्थेत म्हणजे बघितलंच नाही. ते बघायचं ते माझ्यात तर धाडस नाही, मी बघू शकत नाही, माझ्यात धाडसच नाही. त्याच्यामुळे मी गेले नाही. मी मेडिकल कॉलेजला गेले, मी गोजूबावीला गेले, मी तिथं नाही जाऊ शकत. तर सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनाच एवढं दुःख झालंय ना, खूप दुःख झाले, खास करून बारामतीच्या लोकांना. की दादा म्हणजे बारामतीची शान होती, आणि ती शानच आमची निघून गेली. त्याच्यामुळं बाहेर पण जाऊ वाटत नाही, खूप वाईट वाटते. कधी वाटलंच नव्हतं असं होईल म्हणून, की असं ऍक्सिडेंट होईल आणि ही बातमी पण कधीतरी कानावर येईल. आणि ती आज सकाळी आली. माझ्याकडे बोलायला सुद्धा शब्द नाहीत. पण मी सकाळपासून व्हिडिओ करते, पण माझं धाडसच होणार व्हिडिओ करायला. तर घरातली पण सगळी त्यांची अवस्था अशी झाली, बाहेर गेली तर बाहेर पण माणसं एकदम रस्त्यावर शुकशुकाट आहे. आणि जसं लॉकडाऊन पडलं होतं ना, सेम तसं झाले. एखाद्या वेळेस लॉकडाऊन जरी पडलं असतं परत एकदा, तरी काही वाईट वाटलं नसतं. पण हे लॉकडाऊन पेक्षा भयानक गोष्ट झाली. लॉकडाऊन आज ना उद्या उठलं असतं, पण ही माणूस आपला आदरणीय दादा जे गेल्यात ते परत येऊ शकत नाहीत, आणि ते कधीच येणार नाहीत. आणि आपल्या दादांसारखं व्यक्तित्व कधीच होणार नाही, हे प्रत्येकाला माहिती आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे, बारामतीतल्या लोकांना माहिती आहे. असं कधीच कोण होऊ शकत नाही दादांसारखं. आणि आपली शान गेली बारामतीची. त्याच्यामुळे सगळी म्हणजे टेन्शनमध्ये आहे, सदमा लागल्यासारखा झालाय सगळ्यांना, की असं कसं काय झालं, असं कसं काय. अजून मन एक्सेप्ट करायला तयार नाही. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत एक्सेप्ट करायला तयार नाहीत की आपले दादा गेलेत. खरंच खूप लय वाईट वाटते, खूप खूप वाईट वाटते. शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला, तरी पण मी बोलते. म्हणलं माझ्या युट्यूब फॅमिलीला 2 शब्द सांगावं माझ्याकडून. सोमादादानी व्हिडिओ टाकला, पांडूदादानी टाकला, बाकीच्या युट्यूबरने टाकला, त्याच्यामुळे म्हणलं आपण पण टाकूया. का तर मी बारामतीचीच आहे, त्याच्यामुळं. चला, मी एवढं बोलूनच 2 शब्द मी बस करते.